मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ शिपाई पदाची जी काही लेखी परीक्षा होणार आहे त्या संदर्भामध्ये महत्त्वाची अपडेट्स या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ साठी बरेच विद्यार्थ्यांना त्यांनी जवळपास 800च्या जवळपास त्यांनी काय केलेलं आहे, विद्यार्थ्यांना शॉर्टलिस्ट केलेलं आहे. तर शॉर्टलिस्ट केल्याच्या नंतर त्यांची एक दुसरी प्रोसेस होती, ती म्हणजे डॉक्युमेंट्स पाठवणे. तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनी जेवढे काही पात्र झालेले शॉर्टलिस्ट झालेले आहेत, ते सर्व विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट्स पाठवलेले आहे. तर आता डॉक्युमेंट्स पाठवल्याच्या नंतर हे डॉक्युमेंट्स चेकिंग करण्यासाठी किती वेळ जातो आणि लेखी परीक्षा ही कधी होते, ही माहिती तुम्हाला असणे अत्यंत आवश्यक आहे. तर त्या संदर्भामध्येच आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तुम्ही जर नवीन असेल तर मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी 16/5/2025 ला सर्व डॉक्युमेंट सेल्फ अटेस्टेड करून तुम्हाला हा जो काही ॲड्रेस आहे, या ॲड्रेसवर तुम्हाला स्पीड पोस्टाने पाठवायचे होते आणि बऱ्याच म्हणजे जवळपास सर्वच जणांनी या ठिकाणी डॉक्युमेंट्स पाठवलेले आहेत. तर यामध्ये काही जणांचे डॉक्युमेंट्स जर व्यवस्थित असेल तर फॉर्म ॲक्सेप्ट केले जाईल आणि ज्यांची थोडी जरी एक जरी सिली मिस्टेक जरी असेल तर या ठिकाणी त्याचा फॉर्म हा रिजेक्ट केला जाईल आणि त्या व्यक्तीला लेखी परीक्षेसाठी पात्र केले जाणार नाही. परंतु आता सर्वांचे फॉर्म व्यवस्थित आहे, सर्व डॉक्युमेंट्स व्यवस्थित आहे, सर्व प्रोसेस व्यवस्थित आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी, अशा उमेदवारांची नेमकी लेखी परीक्षा होणार आहे तर कधी होणार आहे आणि किती वेळ आता शिल्लक राहिलेला आहे एक्झामसाठी, ही माहिती पाहण्या अगोदर मित्रांनो, खास तुमच्यासाठीच अत्यंत महत्त्वाची अजून एक सूचना आहे. ती म्हणजेच मित्रांनो, तुम्ही जर शॉर्टलिस्ट झालेला असाल आणि तुम्हाला शिपाई पद हे मिळवायचं असेल, म्हणजे यावर्षी तुम्हाला स्वतःची जॉइनिंग घ्यायची असेल, तर लेखी परीक्षेमध्ये आउट ऑफ मार्क मिळवणं अत्यंत आवश्यक आहे. 30 पैकी मिनिमम 28 ते 29 गुण जर तुम्हाला मिळाले लेखी परीक्षेमध्ये, तर तुमचं सिलेक्शन कोणीही रोखू शकणार नाही. कारण यामध्ये लेखी परीक्षेचा स्कोर हा अतिशय महत्त्वाचा असतो. कारण पुढे जी काही एक्झाम होणार आहे, चपळता चाचणी, विशेष अर्हता परीक्षा, तर ती कॉमनली असते. सर्वांना जवळपास सारखे गुण यामध्ये मिळतात. परंतु लेखी परीक्षा ही तुमचा रिझल्ट ठरवते आणि तुमची निवड ठरवणार आहे, ते म्हणजे लेखी परीक्षा. त्याच्यामुळे लेखी परीक्षेमध्ये तुम्हाला आउट ऑफ गुण घेणं अत्यंत आवश्यक आहे, म्हणजेच बंधनकारक आहे. आता ही लेखी परीक्षेची मित्रांनो तयारी करायची तर कशी करायची, कमी वेळेमध्ये जास्त गुण कसे मिळवायचे, यासाठी खास आपण ऑथेंटिक पद्धतीनं नागपूर बेंच शिपाई या पदाकरिता क्वेश्चन सेट तयार केलेले आहे मित्रांनो. टोटल 20 क्वेश्चन सेट आहेत. अत्यंत महत्त्वाचे क्वेश्चन सेट आहेत. तुम्ही त्याची तयारी करा. 100% या ठिकाणी तुमचं सिलेक्शन व्हायला मदत होणार आहे, म्हणजे मदत होणार आहे. कारण मित्रांनो, या अगोदरची जी काही मुंबई उच्च न्यायालयामध्ये शिपाई या पदाची परीक्षा झाली होती, त्यामध्ये आपले जे काही कंटेंट्स यूज करून बऱ्याच विद्यार्थ्यांना जवळपास 27 ते 28 गुण या ठिकाणी मिळाले होते. त्यांचं रिप्लाय तुम्ही कमेंट्समध्ये पाहू शकता. त्या विद्यार्थ्यांनी सांगितलेलं आहे आणि त्यांचं जे काही फीडबॅक आहे, ती फीडबॅक देखील त्यांनी दिलेलं आहे. तर अतिशय महत्त्वाची या ठिकाणी क्वेश्चन सेट आपण तयार केलेले आहे. त्या ठिकाणी तुम्ही बाय करा आणि तयारीला सुरुवात करा. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची जी काही सूचना आहे, ती आहे आता ज्या विद्यार्थ्यांनी शिपाई पदाचा फॉर्म भरलेला असेल, जवळपास त्याच विद्यार्थ्याने लिपिक या पदासाठी सुद्धा फॉर्म भरलेला असेल आणि या ठिकाणी लिपिक पदासाठी एक्झामसाठी पात्र झालेले असतील. जर मित्रांनो तुम्हाला लिपिक ही पोस्ट मिळवायची असेल यावर्षी, पुढच्या भरतीची वाट पाहायची नसेल, तर तुम्हाला होईल तेवढी जीव तोडून मेहनत करावी लागणार आहे आणि यासाठी मेहनतीसाठी महत्त्वाचा असतो कंटेंट्स. तर मित्रांनो, सर्व कंटेंट्स आपल्याजवळ आपल्या वेबसाईटवर आपण अपलोड केलेले आहे. यामध्ये कॉम्प्युटरचे क्वेश्चन्स आहेत, टायपिंगचे पॅसेज आहेत आणि सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे ज्याच्याशिवाय तुमचं यश हे अपूर्ण असते, ते म्हणजे ते म्हणजे आहे प्रश्नपत्रिका सोडवणे. तर आपल्याजवळ पी-डी-एफ स्वरूपामध्ये सुद्धा प्रश्नपत्रिका आहेत तयार केलेल्या. पी-डी-एफमधील कंटेंट वेगळं आहे आणि दुसरं आहे ते म्हणजे ऑनलाईन टेस्ट सीरीज तुमच्या म्हणण्यानुसार, रिक्वेस्टनुसार आपण तयार केलेली आहे. ही ऑनलाईन टेस्ट सीरीज तुम्ही सोडून तुम्हाला किती गुण मिळतात, मिळवता येतात आणि कशा पद्धतीनं तयारी तुमची झालेली आहे आणि कितपर्यंत करायची आहे, याची देखील तुमची तयारी 100% होते. तर याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ऑनलाईन टेस्ट सीरीज सुद्धा घ्या आणि पी-डी-एफ स्वरूपामध्ये घ्या. दोन्ही पद्धतीने तयारी करा. होईल तेवढं तुमचं 100% एफर्ट्स द्या मित्रांनो. आपलं काम आहे फक्त मेहनत करणं आणि यश मिळवणं. यश फक्त आपण आपल्या कामावर फोकस करा, यश आपोआप मिळेल. बरेच विद्यार्थी म्हणतात, स्वतःला टोकत असतात, की यश मिळत नाही, भरपूर तयारी आहे, परंतु सक्सेस मिळत नाही, कुठंच सिलेक्शन होत नाही. तर ते सिलेक्शन हो न हो हे सोडून द्या. फक्त 100% तुम्ही चांगल्या डायरेक्शनमध्ये व्यवस्थित मेहनत करा. यश हे आपोआप तुमच्या जवळ येईल आणि एक दिवस असा येणार आहे, की तुमच्या जवळ 4 ते 5 पोस्ट 100% असणार आहे. त्याच्यामुळे मेहनत तुम्हाला सोडायची नाही. फक्त एवढंच आहे, की मेहनत तुमची योग्य दिशेमध्ये आणि योग्य गाईडन्समध्ये तुम्हाला करायची आहे. दिशा जर चुकली, गाईडन्स चुकलं, तर कितीही मेहनत जरी केली, तर तुम्हाला यश मिळणार नाही. आता या ठिकाणी महत्त्वाचं आहे, लेखी परीक्षा कधी होणार आहे? तर मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, जवळपास जे काही डॉक्युमेंट्स तुम्ही पाठवलेले 16/5/2025 ला पाठवलेले आहेत. म्हणजे 16 मेला तुम्ही पाठवलेले आहेत. तर मित्रांनो, जुलैच्या एंडिंगमध्ये किंवा फर्स्ट वीकमध्ये जवळपास तुमची या ठिकाणी लेखी परीक्षा होऊ शकते. लेखी परीक्षा होऊ शकते म्हणजे दिवस कमी आहेत. तयारी तुम्हाला जास्त करायची आहे. आता परीक्षा कधी होईल, काय होईल याच्यावर जास्त भर न देता मित्रांनो,
तुम्ही लेखी परीक्षेमध्ये जास्तीत जास्त 28 ते 29 गुण कशा पद्धतीने मिळवता येईल याच्यावर फोकस करा, म्हणजे 100% तुमचं सिलेक्शन या ठिकाणी होऊ शकते. अजून काही अडचण असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा. टेलिग्राम चॅनल आहे. टेलिग्राम चॅनलला अशाच प्रकारची महत्त्वाची PDF आणि अपडेट घेण्यासाठी सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा.